नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्य सरकारने एक जिवंत सातबारा मोहीम राबवलेली आहे। त्यामध्ये मयत शेतकरी वारस नोंद आता ही सोपी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याबद्दलचाच नवीन GR आलेला आहे। त्या GR बद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका। मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, राज्य सरकारने 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात आलेली आहे। त्याबाबतचाच हा GR आहे। GR मित्रांनो दिनांक 19 मार्च 2025 आहे। यामध्ये प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे, महसूल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेची शासनावर या महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत। मित्रांनो, जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे। मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याचे अडचणींना सामोरे जावे लागते। या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय शासनास्तरावर घेण्यात आला आहे। त्याबाबतचा शासन निर्णय काय म्हणतो पहा। सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसांची नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात यावी। त्यानंतर पॉईंट नंबर 2, सदर मोहीम राबविण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे, ज्यामध्ये कालावधी दिलेला आहे, करावयाच्या कारवाईबद्दलची माहिती देखील दिलेली आहे। मित्रांनो, कालावधीमध्ये दिनांक 1/4/25 ते 5/4/2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये करावयाची कार्यवाही आहे ती मित्रांनो, ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी त्यांच्या सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडवून गावनिहाय मयत खातेदारा यांची यादी तयार करणे। त्याचबरोबर मित्रांनो, दिनांक 6/4/2025 ते 20/4/2025 मध्ये करावयाची कार्यवाही वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे जसे की मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञा लेख, स्वयंघोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवास बाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे असा असणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर दिनांक 21/4/2025 ते 10/5/2025 मध्ये करावयाची कारवाई ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा। त्यानंतर मजम 1966च्या विहित कार्यक्रमाचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदविल्या असतील। त्याचबरोबर पॉईंट नंबर त्यामधील एक काय म्हणत आहे मित्रांनो, वरील कालबद्ध कार्यक्रम राबविण्याकरिता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत। ते निर्देश काय असणार आहेत? संबंधित तहसीलदार यांची त्यांच्या तालुक्याकरिता समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे। त्यांनी आपल्या अधीनस्थ कार्यक्षेत्रात सदर कालबद्ध कार्यक्रम वर नमूद विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी। तसेच उपरोक्त कार्यक्रमाबद्दल ग्राम महसूल अधिकारी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अवगत करण्यात येऊन उचित कार्यवाही करण्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात। त्याचबरोबर पॉईंट नंबर 2, संबंधित जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ तालुक्याचा वेळोवेळी आढावा घेऊन
सदर मोहीम राबविण्यामध्ये काही अडचणी येत असल्यास त्यांचे निवारण करावे। त्यानंतर पॉईंट नंबर 3, संबंधित विभागीय आयुक्त यांची त्यांच्या अधीनस्थ जिल्हाधिकारी जिल्हाकरिता विभागीय सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे। विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्याचा नियमित आढावा घेऊन त्याबाबतचा साप्ताहिक अहवाल खालील नमुन्यामध्ये प्रत्येक सोमवारी निश्चितपणे dole1cell.rfd revenue@maharashtra.gov.in या ईमेल पत्त्यावर सादर करावा। आराखडा कशा प्रकारे सादर करायचा आहे मित्रांनो, ते देखील या ठिकाणी फ्लोचार्ट दिलेला आहे, चकता दिलेला आहे। त्याचबरोबर त्यानंतर पॉईंट नंबर 4 मध्ये सदर मोहीम अंतर्गत वारस नोंदणीकरता अर्ज ई हक्क प्रणाली मार्फतच नोंदविण्यात यावा। त्यानंतर पुढील पॉईंट 7-12 वरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया करण्याबाबत किंवा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन 7-12 जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे विहित कालबद्ध कार्यक्रम राबवावा व जिवंत 7-12 मोहीम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी। अशा प्रकारचा हा शासन निर्णय मित्रांनो दिनांक 19 मार्च 2025चा शासनाने काढलेला आहे मित्रांनो, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।